बरेच लोक कट ऑफ विषयी विचारतायत। परवा जी काही तुमची आन्सर की आली तर आपला पायंडा आणि आपली जी काही सगळी एक काय आपण म्हणूया रिवाज आहे की कट ऑफ विषयी भाष्य करण्याचं मी गेली अनेक वर्ष टाळत आलेलो आहे। प्रत्येक प्रिलिम्स नंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर विद्यार्थ्यांचे मेसेज येत राहतात की सर मला इतके मार्क्स आहेत, मी आता काय करू, मला इतके मार्क्स आहेत, मला 115 आहेत, मला 118 आहेत, मला 121 आहेत वगैरे वगैरे, मला 105 आहे, मग मी आता मेन्स करू की प्रिलिम्स करू, मग काय करणार आहोत आपण। आपला प्रत्येकानं ज्याचा त्याचा निर्णय आपला कॉमन सेन्स लावून घ्यायचा आहे। माझा सजेशन असं राहील की साधारणतः तुम्हाला जर जे बरे मार्क्स असतील आणि तुम्हाला राज्यसेवेतूनच गॅझेटेड क्लास 1 क्लास 2 पुढे व्हायचं असेल तर तुम्ही आत्ता मुख्य परीक्षेचं रायटिंग सुरू करायला पाहिजे। ज्यांना एक ना एक दिवस गॅझेटेड ऑफिसर व्हायचं आहे MPSC मध्ये त्यांनी लेखन सुरू करायलाच पाहिजे। तुम्ही काही लगेच प्रिलिम सुरू करणार आहात का, तर नाही। पुढचे 4 महिने आपण किमान लिहिलं पाहिजे आणि जरी आपण नापास झालो 1-2 महिन्यानंतरच्या रिझल्टमध्ये तरीही ते परिश्रम किंवा श्रम वाया जाणार नाहीयेत। त्यामुळं कुठलाही किंतु मनात न बाळगता मेन्सचं रायटिंग आणि मेन्सची तयारी आपण सुरू केली पाहिजे जर आपल्याला राज्यसेवा हेच आपलं टार्गेट असेल तर। बरेच लोक कट ऑफ विषयी विचारतायत। परवा जी काही तुमची आन्सर की आली तर आपला पायंडा आणि आपली जी काही सगळी एक काय आपण म्हणूया रिवाज आहे की कट ऑफ विषयी भाष्य करण्याचं मी गेली अनेक वर्ष टाळत आलेलो आहे। प्रत्येक प्रिलिम्स नंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर विद्यार्थ्यांचे मेसेज येत राहतात की सर मला इतके मार्क्स आहेत, मी आता काय करू, मला इतके मार्क्स आहेत, मला 115 आहेत, मला 118 आहेत, मला 121 आहेत वगैरे वगैरे, मला 105 आहे, मग मी आता मेन्स करू की प्रिलिम्स करू, मग काय करणार आहोत आपण। आपला प्रत्येकानं ज्याचा त्याचा निर्णय आपला कॉमन सेन्स लावून घ्यायचा आहे। माझा सजेशन असं राहील की साधारणतः तुम्हाला जर जे बरे मार्क्स असतील आणि तुम्हाला राज्यसेवेतूनच गॅझेटेड क्लास 1 क्लास 2 पुढे व्हायचं असेल तर तुम्ही आत्ता मुख्य परीक्षेचं रायटिंग सुरू करायला पाहिजे। ज्यांना एक ना एक दिवस गॅझेटेड ऑफिसर व्हायचं आहे MPSC मध्ये त्यांनी लेखन सुरू करायलाच पाहिजे। तुम्ही काही लगेच प्रिलिम सुरू करणार आहात का, तर नाही। पुढचे 4 महिने आपण किमान लिहिलं पाहिजे आणि जरी आपण नापास झालो 1-2 महिन्यानंतरच्या रिझल्टमध्ये तरीही ते परिश्रम किंवा श्रम वाया जाणार नाहीयेत। त्यामुळं कुठलाही किंतु मनात न बाळगता मेन्सचं रायटिंग आणि मेन्सची तयारी आपण सुरू केली पाहिजे जर आपल्याला राज्यसेवा हेच आपलं टार्गेट असेल तर।